राजकारणातील दादा माणूस आज आपल्यातून गेले. राजकारण म्हणजे फक्त सत्ता, पद आणि आकडे नाही. राजकारण म्हणजे माणसं, नाते, विचार आणि धाडस. आणि या सगळ्यांचे चालते बोलते प्रतीक म्हणजे अजितदादा होते. शिस्त, प्रखडपणा, निर्भीड मत मांडण्याची हिंमत आणि निर्णय घेताना कोणाचाही विचार न करता फक्त राज्याच्या हिताचा विचार करणारा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला. हे स्वीकारणं फार अवघड आहे. ते जरी वेगळ्या पक्षात असले तरी सर्व पक्षांना हवेसे वाटणारे, आपलेसे वाटणारे नेते होते. म्हणूनच ते फक्त एका पक्षाचे नव्हते, ते सगळ्यांचेच दादा होते. गोपीनाथरावजी मुंडे, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या रांगेत उभे राहणारे हे व्यक्तिमत्व आज इतिहासात जमा झाले. पण मनात, आठवणीत, विचारात कधीच न मिटणारी पोकळी निर्माण करून गेलं. दादा रागवायचे, ओरडायचे, पण आतून माया असलेला माणूस होते. समोरच्याला झापायचे, पण वेळ आली की पाठीशी उभं राहणारे होते. म्हणूनच त्यांच्या जाण्याने राजकारण थोडं अधिक पोकळ झाले. आज ही पोस्ट लिहिताना शब्द अपुरे पडतायत आणि डोळे नकळत ओलावतायत, कारण असे नेते वारंवार जन्माला येत नाही.